हाय फ्रेंड्स, लर्न विथ फन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण राजमाता जिजाऊ या विषयावर निबंध बघणार आहोत। चला तर व्हिडिओला सुरुवात करू। राजमाता जिजाऊ साहेब भोसले या मराठा साम्राज्याच्या आधारस्तंभांपैकी एक होत्या। त्यांचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी महाराष्ट्रातील सिंदखेड राजा येथे झाला। त्यांचे वडील लखुजी राजे जाधव हे एक पराक्रमी सरदार होते आणि आई म्हाळसाबाई होत्या। जिजाऊंना लहानपणापासूनच राजघराण्यातील संस्कार, शौर्य, धर्माभिमान आणि राष्ट्रप्रेमाची शिकवण मिळाली। जिजाऊंचे लग्न शहाजी राजे भोसले यांच्यासोबत झाले। त्यांच्या मुलांपैकी छत्रपती शिवाजी महाराज हे इतिहासातील महान योद्धे होते। जिजाऊंनी शिवाजी महाराजांना बालपणापासूनच शस्त्रविद्या, राजनीती, धर्म आणि न्याय यांची शिकवण दिली। त्यांनी शिवाजी महाराजांच्या मनात स्वराज्य स्थापनेची स्वप्न रुजवले। जिजाऊंची भूमिका फक्त आईपुरती मर्यादित नव्हती, तर त्या एक कुशल प्रशासक, दूरदर्शी आणि तत्वज्ञानी होत्या। शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेत त्यांचे योगदान अमूल्य आहे। त्यांनी आपल्या शौर्य, धैर्य आणि बुद्धिमत्तेच्या बळावर मराठा साम्राज्याची पायाभरणी केली। शिवाजी महाराजांच्या अनुपस्थितीत जिजाऊंनी राज्यकारभाराची जबाबदारी सांभाळली। त्यांनी रायगडावरून प्रशासनाचे नियोजन केले। शेतकऱ्यांचे कल्याण, न्यायदान आणि जनतेच्या हितासाठी त्यांनी अनेक धोरणे राबवली। त्यांच्या नेतृत्वाखाली साम्राज्य अधिक बळकट झाले। 17 जून 1674 रोजी शिवाजी महाराजांचे राज्याभिषेक झाले, तेव्हा जिजाऊंचे स्वप्न पूर्ण झाले। परंतु दुर्दैवाने काही महिन्यानंतरच 16 जून 1674 रोजीच जिजाऊ साहेबांचे निधन झाले। राजमाता जिजाऊ साहेब भोसले ह्या एक महान व्यक्तिमत्व होत्या। त्यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती शिवाजी महाराजांसारखा युगपुरुष घडला। त्यांच्या जीवनातून आपल्याला देशप्रेम, नीतिमत्ता आणि कर्तव्यनिष्ठेची प्रेरणा मिळते। त्यांच्या आदर्शाचे पालन करून आपणही आपल्या जीवनात उच्च उद्दिष्टे साध्य करू शकतो। चला तर विद्यार्थी मित्रांनो, भेटूया असाच एक सुंदर व्हिडिओ घेऊन। तोपर्यंत बाय, टेक केअर।